की हे सगळं जीन्सपासून सुरू होतं, विच एकदम छोट्यातल्या छोट्या. मग आयदर थोडंसं काहीतरी डिफेक्ट तुम्ही आईवडिलांकडनं ते 10 ते 15% कर्करोग तुम्ही म्हणू शकता की ह्या माणसाची लाईक बी रॅफ. तुला अंजलिना जोली ऐकून माहीत असेल. तिने तिचे दोन्ही स्तन काढून टाकले कारण तिला बी रॅफ नावाचा जेनेटिक डिफेक्ट आहे तिच्या आलेला, आणि त्यांच्या तो जेव्हा असतो तेव्हा स्तनाचा कॅन्सर व्हायची शक्यता फार वाढते. तर तिला ते नको होतं आणि म्हणून तिने ते होऊ नये, कायम ही काळजी घेऊन राहू नये म्हणून दोन्ही स्तन काढून टाकले. मी असं म्हणत नाही की हा बरोबर उपाय, तुला मी एक उदाहरण देते. पण अशी शक्यता असणारे लोक फक्त 10 ते 15% असतात. 10 ते 15% लोकांच्यात हा प्रश्न तू विचारशील म्हणून मी तुला आधीच उत्तर देते की सुलूताई सगळं काही चांगलं असेल आणि काही चुकीचं नसेल तरी कर्करोग का होतो, हा प्रश्न तू मला नक्की विचार. ना तर मी तुला आत्ता उत्तर देते पण तू अजून विचारू शकतेस. त्यांच्यात काय होतं की जेव्हा आपल्या शरीरात एवढ्या पेशी असतात आणि त्यांचं विभाजन होत असतं, कारण ज्या जुन्या पेशी मरतात त्या पुन्हा त्यांची जागा घ्यायला नवीन पेशी निर्माण करायलाच पाहिजेत. आपल्या केसाच्या असतात, तोंडाच्या असतात, आतड्याच्या असतात, रक्ताच्या असतात. ते विभाजन होत असताना कधीतरी चूक होते गं. आता आपण 10 वेळेला आमटी केली तर 11व्यांदा आपली खराब होईल ना, किंवा काही तर काहीही काम, म्हणजे खूप पुन्हा पुन्हा हे तर लाखो पेशी निर्माण केल्या जात असतात, हो ना. तर ती जी स्वाभाविक चूक होते ज्याला आपण म्हणू रँडम एरर, ही होते. ह्याला तू फक्त एकच म्हणू शकशील की दुर्दैव. म्हणजे ह्या व्यक्तीने काहीही चुकीचं केलेलं नसतं आणि तरी त्यांना कॅन्सर होतो. आणि हे असेही उदाहरणं खूप आहेत. पण उरलेल्या आपण 10 ते 15 मी तुला सांगितलं, उरलेल्या 70% लोक हा रोग स्वतःवर ओढवून घेत असतात, कळलं ना. आणि त्याची तू मला विचारलीस काय ना, बरोबर की तू विचारतेस काय करतात. सगळ्यात पहिला नंबर लागतो तंबाखूचा, कुठच्याही प्रकारे. म्हणजे तुम्ही ते गुटखा म्हणून खा, गालात ठेवून खा, तपकीर म्हणून खा, सिगरेट, विडी, इवन व्हेपिंग आमच्या इजेकडे जे चालतं, ह्या कुठल्याही प्रकाराने तंबाखू वापरली. आज जगात सगळ्यात जास्त मृत्यू कॅन्सरचे तंबाखूमुळे होतात. कोणते कॅन्सर होतात यांना? ओरल कॅन्सर, हे तोंडाचे वगैरे तर सगळे होतात. जिभेचा होतो, गालाचा होतो, जबड्याचा होतो, फुफ्फुसाचा होतो, हे सगळ्यात जास्त. लिव्हर वगैरे अशा दुसऱ्या काहीसुद्धा होतात. कारण पुन्हा तू डॉक्टर्स, तुला माहिती आहे की हे जे सगळे घातक गोष्टी आहेत त्या लिव्हरमधून आणि किडनीमधून वगैरे फिल्टर होऊन शरीरात. आता समजा तू तंबाखूच चघळत असलीस तर ती जाणार, ते सगळं काढायलाच पाहिजे ना शरीराने बाहेर. म्हणजे ते लिव्हरमधून, मूत्रपिंड म्हणजे किडनीमधून जाणारच. हे सगळे कॅन्सर होतात. जाणून बुजून तंबाखू कशी मार्केट केली गेली. आणि आता असं झालं आहे की हे सगळे मृत्यू आता अमेरिकेत नाही होणार आहेत, पाश्चिमात्य देशात नाही होणार आहेत, कमी होणार आहेत. हे सगळे आपल्या देशातून होणार आहेत. कारण आपण त्यांचं अनुकरण केलं. अनुकरण नाही केलं, तिथे बंदीच आहे त्यांना, सिगरेट कंपन्यांना. म्हणून त्यांनी सगळा बाजार आता गरीब देशात घातला आहे आणि अनुकरण केलंच आहे. पण तो मूर्खपणा आहे. पण आधी मार्केटिंग पण झालं नाही एवढं. आणि आपल्याकडे ह्याच्या विरुद्ध फार कडक कायदे झाले पाहिजेत. मला वाटतं होत पण आहेत. मला चुकीचं नाही बोलायचं काही. पण मी तुला सांगू का, मी जेव्हा ऑफिसमध्ये जाऊन अगदी शून्याखाली टेम्परेचर असताना सुद्धा कुडकुडत तिथे उभं राहून सिगरेटी ओढणारे लोक पाहिलेत, ते बहुतेक भारतीय आणि चायनीज होते. हे दुर्दैव आहे ना, हो की नाही. तर हे दुसरं ज्याच्यावर मला फार विरोध होतो, सो एक झालं तंबाखू, क्षकिरण, किंवा आपण त्याच्याबद्दल थोडं बोलत होतो, किंवा टॅनिंग, सूर्यात बसणं वगैरे, हे जे आहेत आपल्याकडे प्रमाण कमी आहे. नक्की होतो पण कमी आहे, कारण आपल्याकडे सुदैवाने मेलनिन आहे, आपला रंग ब्राऊन आहे, सावळा, त्यामुळे आपल्याला थोडंसं संरक्षण मिळतं. तर ते एक झालं. मग तिसरी गोष्ट जी लोक बिलकुल आता ऐकायला तयार नाही आहेत, माझं त्यांना राग येतो पण माझं सांगणं हे माझं काम आहे, म्हणजे दारू. 2 दिवसापूर्वी न्यूयॉर्क टाइम्सने पुन्हा एक रिपोर्ट दिला आहे आणि त्याच्यात ते म्हणत आहेत की नो म्हणजे कुठच्याही प्रौढ माणसाला दारू पिण्यापासून काहीही फायदा नाही. आणि एका माणसाने ते एका संशोधकाने इतकं चिडून लिहिलं आहे की जेव्हा तुम्ही तो पहिला दारूचा थेंब घेता तेव्हापासून तुमची कर्करोगाची शक्यता वाढते. पण लोक नाही मानत.
मला खूप विरोध होतो मी ह्याच्याबद्दल बोलते तेव्हा. अरे मग ते रेड वाईन्सबद्दल आपण बोललो ते काय, म्हटलं तो खोटेपणा होता, ते त्यांना पैसे मिळवायचे होते. म्हणून त्यांनी असं सांगितलं, हे आपल्याकडे इतकं नव्हतं गं दारू पिणं, इतकं सर्वसामान्य नव्हतं. तर त्याच्यामुळे कुच्चे होत नाहीत तू विचार. म्हणजे अन्ननलिकेचा होतो, नंतर स्टमक होतो, लिव्हर होतो, इंटेस्टिन होतो, इतक्या प्रकारचे कॅन्सर होतात दारूमुळे. तर ते झालं. त्याच्याहून एक वेगळा असा नवीन आला आहे. काय झालं आहे की आत्तापर्यंत उत्क्रांती म्हणजे इव्होल्युशन, माणसाला हे माहिती होतं की दुष्काळात काय करायचं. माणसाला म्हणजे माणसाच्या शरीराला आपण सगळे उत्क्रांतीतूनच बनलो आहेत आणि आपले शरीर, आपले जीन्स ते त्या परिस्थितीला सामावून घेऊन जिवंत राहण्यासाठी बदल घडवतात, बरोबर. त्यामुळे आपल्या ज्या बहुतेक जीन्स आहेत त्यांना माहिती आहे की जेव्हा अन्न कमी होईल, ग्लुकोज कमी होईल, तेव्हा काय करावं. पण इतकं अन्न जास्त झाल्यावर काय करावं हे माहितीच नाही आहे. आता जे झालं आहे ना की इतकी सुबत्ता झाली आहे आणि इतकं खाणं झालं आहे, आपल्या शरीराला माहीत नाही त्याचं काय करायचं. अगं आपल्याच काय, माझी एक मांजर मेली लिव्हर फेल्युअर होऊन. ते फॅटी फूड अमेरिकेचं लिव्हर झालं तिला, फॅटी लिव्हर. तिला फॅटी लिव्हर, मी चेष्टा नाही करत, ते खरोखर झाली. आणि तेव्हा मी वाचलं त्याच्याबद्दल खूप आणि मला कळलं की जंगलात राहून उंदीर पकडून ते कोरडं मांस रक्त खाणारी तिला आम्ही ते फ्रेंच फ्राईज सारखं कुडूक गेलो जे ती खूप आनंदाने खायची. काय होणार त्याचं. आणि आपल्याकडे भारतात पण नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर खूप जास्त होत चालली आहे. आणि असं मी ऐकलं आहे, मी ज्या मीटिंगला जाते त्याच्यात, की आपल्याकडे लिव्हर कॅन्सरचं प्रमाण खूप वाढणार आहे. ह्याचं कारण एक म्हणजे हे खाणं आणि दुसरं म्हणजे दारू. हे दोन्ही गोष्टी आपण आपल्यावर ओढवून घेतो आहे. बरं, ह्याच्यात अजून एक गोष्ट झाली आहे, ती म्हणजे की आता तुला माहिती आहे मुलं बाहेर जाऊन खेळत नाहीत. काय करतात, आयपॅडवर असतात, फोनवर असतात. शारीरिक हालचाल खूप कमी झाली आहे. तर ही जी सक्रिय जीवनशैली होती एकेकाळी, आपण अतिशय हिंडते फिरते होतो, ते सगळं गेलं आहे. आणि आपली बैठी दिनचर्या झाली आहे, शरीरं वाढली आहेत. तर मला ह्या सप्टेंबरच्या कालनिर्णयमध्ये साळगावकरांनी मला सांगितलं, ते माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आले होते. म्हणाले, मला तुम्ही माझ्या इंग्लिश आणि मराठी कॅलेंडर करता लिहून द्या. म्हटलं हा विषय एवढा मोठा आहे, तुम्हाला मी काय लिहून देऊ एवढ्या थोड्या शब्दात. तर त्यांनी मला ह्या 2 गोष्टींबद्दल लिहायला सांगितलं की सक्रिय जीवनशैलीची काय आवश्यकता आहे, किंवा ती न केल्यामुळे कसा धोका वाढतो आणि दारूमुळे कसा धोका वाढतो. ह्या 2 गोष्टीवर ह्या सप्टेंबर महिन्याच्या कालनिर्णयाच्या मागे बघ लेख असतात, त्याच्यावर मी लिहिलं आहे. आणि मी सतत लोकांना हे सांगत असते की बाबांनो, सगळं मिळतंय म्हणून सगळं खायला पाहिजे असं नाही. सतत गाडी उभी आहे म्हणून आपण कधी चालायचं असं करू नका. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.